मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेमध्ये भरपूर अशा भगिनींनी अर्ज केलेले आहेत, परंतु यामध्ये काही महिलांच्या खात्यावरतीच हे पैसे जमा होणार आहेत। आता यामध्ये ज्या भगिनींच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत, यामध्ये कोणत्या बहिणी समाविष्ट असणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत भरपूर अशा महिलांनी अर्ज केलेले आहेत। यामध्ये भरपूर अशा महिलांचे अर्ज अप्रूव्ह म्हणजे मंजूर सुद्धा झालेले आहेत। आता अर्ज मंजूर होऊन या ठिकाणी फायदा नाही, याचे मुख्य कारण म्हणजे काय हे समजून घ्या। भरपूर अशा महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे, ज्या महिलांच्या बँकेला आधार लिंक आहे अशाच महिलांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। त्यासाठी ज्या भगिनींनी आतापर्यंत आधार लिंक केलेले नाही आहेत अशा भगिनींनी लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घ्या। फक्त 2 दिवस शिल्लक तुमच्याकडे राहिलेले आहेत। जर तुमच्या 2 दिवसामध्ये आधार लिंक झालेले असेल तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। आता जसे तुमचे आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू होईल त्या पद्धतीने तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। जर आज आधार लिंक तुमच्या अकाउंटला नसेल, काही दिवसाच्या नंतर जर तुम्ही आधार लिंक केलात तेव्हा तुमचे हे पैसे लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यावरती येणार आहेत। त्यासाठी लवकरात लवकर जे काही काम तुम्हाला करायचं आहे ते काम करून घ्या, कारण आधार लिंक झाल्याशिवाय हे पैसे येणार नाहीत। स्पष्टपणे माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सुद्धा देण्यात आलेली आहे। काल या संदर्भात आपण व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे। ज्या महिलांनी पाहिला नसेल तो व्हिडिओ नक्की एकदा पाहून घ्या। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाणार आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।